सध्या मी रायगडच्या रोपवेमध्ये आहे आणि माझ्यासोबत आहेत आमदार गोपीचंद पडळकर। सर, काय सांगाल, आपण आज रायगडला भेट दिलेली आहे, काय एकंदरीत सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणं, आशीर्वाद घेणं, त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणं, यासाठी मी आज रायगडावरती आलो होतो। महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, गड किल्ल्यावरती सर्व ठिकाणी जाऊन पाहणी घेतली। एक प्रचंड ऊर्जा, प्रचंड शक्ती, एक चांगली पॉझिटिव्हिटी आज मला महाराजांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे। ही एक क्रांतीची भूमी आहे। अखंड हिंदुस्थानातील हिंदूंचं क्रांतीस्थळ हे आहे आणि त्यामुळं देशातल्या प्रत्येक हिंदूला वाटतं की रायगडावरती एकदा तरी आपण जावं, महाराजांचं दर्शन घ्यावं, एक चांगली ऊर्जा घ्यावी। आणि सोबत काही इथं विषय पण आहेत। महाराजांच्या सोबत काम करणारे धनगर समाजातले मावळे, त्यांचे वारस गडावरती राहतात, ज्याची संख्या 24 घरांची आहे। औकिरीकर, शिंदे, जोरे आणि महाबळ असे 24 कुटुंब ही गडावरती राहतात आणि रायगडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत जे वन विभागाची जमीन आहे, त्या जमिनीमध्ये काही भगिनी, काही भाऊ आमचे तिथं स्टॉल लावतात। म्हणजे जे येणाऱ्या सगळ्या शिवभक्तांची सेवा करणं, त्यांना काही सुविधा उपलब्ध करून देणं आणि महाद्वारापासून वरच्या बाजूला पण मोठ्या प्रमाणामध्ये असे स्टॉल धारक आहेत। आणि मागच्या महिन्याभरापूर्वी जिल्हाधिकारी रायगड यांनी त्यांना तुम्ही अतिक्रमित आहात अशा पद्धतीची खोडसाळपणाची नोटीस दिलेली आहे पुरातत्व विभागाचं संदर्भ देऊन। आणि मग मी काल आल्यानंतर हिरकणवाडीमध्ये आलो। जवळपास 3.5 तास रायगडावरील लोक, हिरकणवाडी असेल, टकमकवाडी असेल, नंतर आजूबाजूच्या सगळ्या ज्या वाड्या आहेत, रायगडवाडी असेल, या सगळ्या लोकांशी मी भेटलो, 7 वाड्यातल्या लोकांशी। त्यांच्यावर 3.5 तास चर्चा केली। म्हणजे पहिल्यांदा असं घडतंय, आम्हाला कुणीतरी तुम्ही अतिक्रमित आहात असं म्हणतंय, कुणी तर म्हणतंय तुम्ही इथून निघून जावा। आणि म्हणून त्या सगळ्या लोकांशी मी भेटलो, बोललो। वरची जी 24 घरं आहेत ती घरं काढायची भाषा ते करायला लागलेले आहेत। अरे बाबांनो, आम्ही शिवाजी महाराजांचे सच्चे भक्त आहोत, सच्चे मावळे आहोत। आता जातीपातीचं राजकारण सुरू झालंय। महाराजांच्या काळामध्ये हे नव्हतं। महाराजांच्या काळामध्ये भटके विमुक्त, भटक्या जमाती, ओबीसी, मायनर ओबीसी, 12 बलुतेदार, मराठा सगळे सोबत होते, ब्राह्मण सोबत होते। तेव्हा असा काही विषय नव्हता ना। आता तुम्ही जर असं टार्गेट करून या लोकांना अतिक्रमित ठरवत असाल तर ही बाब 100% निषेधार्ह आहे, चुकीची आहे। मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। सर, वाघ्या कुत्र्याची समाधी देखील हटवण्याचा आता निर्णय होत आहे, एकंदरीत मागणी नाही होणार नाही, निर्णय वगैरे काही होणार नाही। वाघ्याच्या बाबतीमध्ये सर्व लोकांच्या भावना आहेत की बाबांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या चित्तेमध्ये उडी मारणारा त्यांचा वाघ्या आहे आणि त्यामुळे वाघ्याची समाधी ही होळकरांनी जेव्हा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार झाला तेव्हा मोठी मदत दिलेली आहे आणि तेव्हा हे स्मारक उभा राहिलेलं आहे। त्यामुळे भावना जोडलेल्या आहेत। आणि दुसरा विषय, सातारा जिल्ह्यामध्ये माऊलीला, संगम माऊलीला खांड्याची समाधी आहे, जे शाहू महाराजांनी बांधलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू त्यांनी आता पण ते अस्तित्वात आहे ना। उगाच राजकारण करायचं म्हणून, राजकारणाला मुद्दा पुढे घ्यायचा म्हणून, ब्राह्मण विरोधी राजकारण जे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, ब्राह्मणांना पुढं करायचं, त्यांना टीका टिप्पणी करायची आणि काही लोकांना पूरक असं राजकारण करायचं, अशा काही संघटना, काही नेते महाराष्ट्रामध्ये काम करत असतात आणि त्यामुळे अशी भूमिका घेतली जाते। परंतु वाघ्याच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका आहे की तो पुतळा तिथं कायम राहायला पाहिजे। कुणी म्हणतंय म्हणून तो पुतळा काढता येणार नाही आणि कुणी काढायचा प्रयत्न। राज वैशंपाळ, टीव्ही मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।